कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य समिती सभापतीपदी भाजपच्या सुरेखा ओटवकर यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे वैभव माने यांची वर्णी लागली। पाणी पुरवठा समिती सभापतीपदी शिवसेनेच्या संगीता सावंत यांची, तर उपसभापतीपदी भाजपच्या दीपा काटकर यांची निवड झाली। प्राथमिक शिक्षण समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या शीला सोनुले यांची आणि उपसभापतीपदी भाजपच्या पूजा पोवार यांची निवड झाली, तर क्रीडा समिती सभापतीपदी विजयसिंह खाडे पाटील यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली। कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी आज पार पडल्या। आरोग्य समिती सभापती पदासाठी काँग्रेसच्या रुपाली पोवार आणि भाजपच्या सुरेखा ओटवकर यांचे उमेदवारी अर्ज आले होते। हात वर करून मतदान घेतल्यावर रुपाली पोवार यांना 4 तर सुरेखा ओटवकर यांना 5 मतं मिळाली। त्यामुळे भाजपच्या ओटवकर यांची आरोग्य सभापतीपदी निवड झाली। उपसभापती पदासाठी काँग्रेसचे दिलशाद मुल्ला आणि शिवसेनेचे वैभव माने यांच्यात निवडणूक झाली। दिलशाद मुल्ला यांना 4 मतं तर वैभव माने यांना 5 मतं मिळाल्यानं उपसभापती म्हणून माने निवडून आले। पाणी पुरवठा समिती पदासाठी काँग्रेसच्या अर्चना बिरांजे आणि शिवसेनेच्या संगीता सावंत यांच्यातील निवडणुकीत संगीता सावंत यांनी बाजी मारली, तर पाणी पुरवठा उपसभापती पदासाठी भाजपच्या दीपा काटकर विजयी झाल्या। प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या लढतीत शिवसेनेच्या शीला सोनुले विजयी झाल्या, तर उपसभापती म्हणून भाजपच्या पूजा पोवार निवडून आल्या। क्रीडा समिती सभापतीपदी भाजपचे विजयसिंह खाडे पाटील आणि काँग्रेसचे प्रशांत उर्फ भैया खेडकर यांच्यात सामना झाला। दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 4 मतं पडली, त्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली। त्यामध्ये विजयसिंह खाडे पाटील नशीबवान ठरले, तर उपसभापतीपदी काँग्रेसचे रोहित कवाळे यांची निवड सुद्धा चिठ्ठी काढून झाली। कवाळे यांनी शिवसेनेचे अश्किन अजरेकर यांचा पराभव केला। निवडीनंतर अपर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी किरण कुलकर्णी, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं।